त्यांच्यातर्फे. बातमी नाशिकमधून. नाशिक शहरात खड्ड्यांमुळे अपघाताचं सत्र सुरूच आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात होतोय. दोघे जण गंभीर जखमी झालेत. हिरावाडीतील अमृतधाम परिसरातील ही घटना आहे. दोघांनाही 8 ते 10 टाके पडल्याची माहिती आहे. अमृतधाम परिसरातील खड्डे तातडीनं बुजवण्याची नगरसेविका प्रियंका माने यांनी मागणी केलेली आहे. तर हिरावाडीतील अमृतधाम परिसरातील ही घटना आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटुरे यांच्याकडून. किरण, नाशिकमध्ये पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे अपघात झालेला आहे. या दोघांना बऱ्यापैकी हे गंभीर जखमी झालेत. प्रशासनाने या संदर्भात काही दखल घेतली आहे का? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अशा पद्धतीचे अपघात होत आहेत. अनेक जण जखमी झालेले आहेत आणि आतापर्यंत 5 मृत्यू देखील झालेला आहे. अजून एक अशाच पद्धतीची घटना जी आहे ते नाशिकमध्ये घडलेली आहे. नाशिक शहरातील अमृतधाम परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. बाईकवरती हे दोघं जण जे आहे ते घराकडे जात असताना रस्त्यामध्ये खड्डा होता, पण खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं होतं. त्यांना ते खड्डा दिसला नाही आणि गाडी त्या खड्ड्यामध्ये आदळल्यानंतर गाडी स्लिप झाली आणि ही संपूर्ण जी आहे ती घटना घडलेली आहे. या अपघातामध्ये हे दोघंही गंभीर जखमी झालेले आहेत. दोघांना एका स्थानिक जे रुग्णालयामध्ये हे दाखल करण्यात आलं आणि 8 ते 10 टाके आहे दोघांनाही पडलेले आहेत अशा पद्धतीची माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे. आणि खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत, खड्ड्यामुळेच हा अपघात झालेला आहे असा दावा नातेवाईक आणि स्थानिक लोकांनी केलेले आहे. जे स्थानिक नगरसेविक आहेत प्रियंका माने यांनी सुद्धा या हॉस्पिटलमध्ये येऊन यांची विचारपूस केली आणि खड्डे तातडीने बुजवावे अशा पद्धतीची सुद्धा मागणी केलेली आहे. आणि मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचे जे अपघात आहेत ते नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळेच आता नाशिक शहरातील नेमकं महापालिका हे खड्डे कधी बुजवणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चित. तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.